आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड. महाड शहरात स्मार्ट मीटरमुळे वाढलेल्या वीज बिलांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक नागरिकांचा दावा आहे की जुने मीटर बदलून त्यांना पूर्वकल्पना न देता स्मार्ट मीटर बसवण्यात आले. तसेच जुने मीटर असताना येणाऱ्या वीज बिलाच्या तुलनेत आता बिलांमध्ये मोठी वाढ झाल्याचे नागरिक सांगत आहेत. स्मार्ट मीटर काढताना पूर्वकल्पना आपल्याला दिलेली का? स्मार्ट मीटर आम्ही बसवते महावितरणच्या कार्य म्हणजे कर्मचाऱ्यांनी काय सांगाल? आपल्याला पूर्वकल्पना भेटलेली का स्मार्ट मीटर बसवतोय म्हणून आपल्या इमारतीत? नाही, आम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना नव्हती दिली. ते एक दिवस डायरेक्ट स्वतः दुपारच्या टायमाला आले, 3-4 लोक आले आणि त्यांनी सगळे मीटर एकाच दिवशी सगळे स्मार्ट मीटर चेंज केले आणि निघून गेले. आम्ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर ते आम्हाला ऐकले नाहीत बिलकुल आणि ते आम्हाला उत्तरं दिली त्यांनी आणि ते आमचे डायरेक्टली आमच्या सोसायटीचे मीटर काढून घेऊन गेले आमचे. अगदी. आता माझा दुसरा प्रश्न असा आहे की जुने मीटर असताना आपल्याला फ्लॅटचं बिल असेल, दर असेल, आपलं शॉप आहे त्याचा दर किती असायचा? जुनं मीटर असताना फ्लॅटचा 1800 रुपये ते 2000 पर्यंत मला बिल यायचं. ते नॉमिनल होतं, ते आम्ही भरायचं, आम्हाला तेवढं बिल येत असते. पण जेव्हा शॉपचं बिल 2800 ते 3000 रुपयापर्यंत बिल येतं, 2500 ते 3000 पर्यंत. आणि जसे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आता किती येतात? दर किती आकारला जातो? आता मला घराचं बिल 7000 रुपयाचं आहे आणि शॉपचं बिल 8000 रुपयाचं आहे. ते सगळे इक्विपमेंट वगैरे सगळे तेच आहेत, तरी पण बिल डबल होऊन जास्त येतं. अच्छा, दुप्पट येतं. दुप्पट येतं. फटका बसलाय. नक्की फटका म्हणजे एवढा फटका बसलाय की आता काय सांगू तुम्हाला. एकीकडे वाढती महागाई आणि दुसरीकडे वाढते वीज बिल यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडल्याची भावना व्यक्त करत आहेत. काही नागरिकांच्या मते स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले असून त्यामुळे लोकांमध्ये चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकंदरीत स्मार्ट मीटर आपल्याला पूर्वकल्पना देऊन बसवण्यात आलेले का? नाही, आम्हाला कोणतीच कल्पना दिलेली आहे स्मार्ट मीटर बद्दल. कधी येऊन बदलले आम्हाला माहित नाही. अगदी. मग जुना मीटर असताना आपल्याला विजेचा दर होता तो किती येत होता? तरी 1000-1200 बिल यायचं आम्हाला. जसं मीटर स्मार्ट मीटर बसवल्यानंतर किती दर आकार? दर महिन्यात 2-2 मीटर बिल वाढायला लागला. पहिला 2600 आल्यानंतर 3600, 4.5, 5.5, आता गेल्या महिन्यात 7.5. आपल्या खिशाला फटका बसला. हो. मंडळी, आता सामान्य नागरिकांना देशभरात दिवसेंदिवस महागाईचा फटका बसतच चाललेला आहे. खाद्यपदार्थ असतील, तेल असेल, सिलेंडर असतील आणि त्याचप्रमाणे पेट्रोलचा दर देखील वाढलेला आहे आणि त्याच्यातच आता मोठा फटका बसलेला आहे, तो म्हणजे स्मार्ट मीटर. अदानींचे स्मार्ट मीटर ज्यावेळी आल्यानंतर प्रत्येक सामान्य नागरिकाच्या समोर एक प्रश्न निर्माण झालेला आहे, एक प्रश्न उपस्थित झालेला आहे. इतकं लाईट बिल कसं येत आहे? जेव्हा जुने मीटर होते त्यावेळी इतकं लाईट बिल आलंच नाही. आणि त्याचबरोबर एक प्रश्न सामान्य नागरिकांनी उपस्थित केलेला आहे, अर्थातच महाडकरांनी, की आम्हाला न कळवत वायरमॅन येतात आणि घरोघरी स्मार्ट मीटर बसवतात. अहो, पूर्वकल्पना देखील दिली जात नाहीये महावितरणाच्या माध्यमातून का? आणि कंपल्सरी हे स्मार्ट मीटर बसवण्यात यायलाच पाहिजे असं देखील सांगण्यात आलेलं आहे. अहो, आपली सरकार अदानींना इतकं का मोठं बनवते का? अहो, श्रीमंतांना काही फरक पडणार नाही, कितपत लाईट बिल आलं, अफाट लाईट बिल आलं तरी ते भरू शकतात. मात्र सामान्य नागरिक जर जास्त लाईट बिल आल्यानंतर भरू शकत नाहीयेत. अहो, सामान्य नागरिकांनी नेमकी करावं तरी काय करावं? जगावं की मरावं? असा हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे, अर्थातच सामान्य नागरिकांच्या. मी एवढंच बोलू शकतो मंडळी, तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री विजय थालापती त्यांनी या स्मार्ट मीटरचा विरोध केला होता, नकार दिला होता आणि चांगलाच फटका अदानींना दिला होता. आणि आमची सरकार अदानींना मोठं बनवण्यास व्यस्त आहे. दुर्भाग्य आमच्या महाराष्ट्राचं. मी तर एवढंच बोलू शकतो मंडळी अजून, की महाड, सोलापूर, माणगावच्या नागरिकांनी थेट महावितरणाच्या अधिकाऱ्यांना भेटायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे की आम्ही जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत आमचे जुने मीटर बदलू नये आणि स्मार्ट मीटर बसवायचेच नाहीत. मी एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो मंडळी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा. मी मनोज चेंडेकर,
माझे महाड रायगड